रायगड मतदारसंघ हा एक असा मतदारसंघ आहे की जी राष्ट्रवादी काँग्रेसची हक्काची जागा आहे. कारण विद्यमान खासदार सुनील तटकरे हेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. आज आपल्यासोबत खुद्द सुनील तटकरे आहेत. सर, लोकमतच्या या मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत आहे. जे काही जागा वाटप महायुतीमध्ये झालं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आतापर्यंत 5 जागा आल्या, उमेदवार आणि जागा यावर तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून समाधानी आहात का? एक बाब असे की ज्या वेळेला महायुती म्हणून आम्ही या संबंध एनडीएमध्ये सहभागी झालो, त्यावेळेला सरळपणे जर का आपण विचार केला तर अनेक वेळेला 2-3 पक्षांचं निवडणूक पूर्व ज्यावेळेला युती होत असते किंवा आघाडी होत असते, त्याला एक सिटिंगचा फॉर्म्युला राहतो. आपण बघितलं तर आज महाराष्ट्रामध्ये 2019 सालचे निकाल पाहिलेत तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे जवळपास 43 सिटिंग होते. आम्ही 4 जागांवरती यश मिळवलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने. चंद्रपूरची जागा काँग्रेस पक्षाने जिंकली, स्वर्गीय बाळू धानोरकर यांनी ती जिंकली होती. आता राष्ट्रवादी पक्षाच्या 4 खासदारांपैकी मी एकच इकडे आहे. तर बघितलं तर एकाचाच हिशोब बघितलं तर, पण त्याच्याहीपेक्षा जास्ती जागा ह्या आम्हाला महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने दिल्यात. आम्ही एक निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे की आपण एनडीएमध्ये सहभागी झालो महाराष्ट्राला अधिक गतिमान करण्यासाठी, बहुजनाच्या हितासाठी, आणि ते सहभागी होत असताना ज्या मूळ विचारधारेवरती आम्ही काम करत आलो त्याच्यापासून तसुबरी फारकत न घेता आम्ही ही भूमिका त्या ठिकाणी निभवत आहोत. आम्ही हे ठरवलेलं आहे की आमचा स्ट्रायकिंग रेट जेवढ्या जागा आम्ही लढू तेवढ्यावरती 100% यश मिळवणं, आणि ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आहे तिथे महायुतीचे उमेदवार, मग ते भारतीय जनता पक्षाचे असतील, शिवसेनेचे असतील, त्यांना मोठ्या फरकाने निवडून आणण्यासाठी पूर्ण झोकून देऊन काम करा. सर, आता या ज्या 5 जागा आहेत, रायगडची जागा तुम्हीच विद्यमान खासदार आहात. बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनी पवार आहेत, ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत, त्यांना जे उभं केलं गेलं, 7 मेला रायगडमध्ये मतदान आहे, बारामतीमध्ये सुद्धा मतदान आहे. तर त्यांना जे उभं केलं गेलं, हा भाजपचा आदेश होता की नाही, तुम्ही पक्ष म्हणून निर्णय घेतला की सुनेत्रा वहिनींना उभं करायचं? हा पक्ष म्हणून आम्ही निर्णय घेतला. आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय अस्तित्वाचा तो सुमाल आहे ही निवडणूक. म्हणजे भारतीय जनता पक्षाने उमेदवारच्या वतीमध्ये कधीही हस्तक्षेप केला नाही. चर्चा प्रत्येक उमेदवाराच्या वतीमध्ये होत आली. म्हणजे काही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पक्षाने ठरवले असतील पण चर्चा होत होती. शिवसेनेचे उमेदवार सुद्धा मुख्यमंत्री एकनाथराव ठरवत होते पण चर्चा त्या ठिकाणी होती. सुनेत्रा वहिनींना उभा करण्याचा निर्णय पूर्णपणाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे, विचारपूर्वक घेतलेला आहे, आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये बारामती जिंकायचीच या निर्धाराने सुनेत्रा वहिनींना आम्ही त्या ठिकाणी उभं केलेलं आहे. बारामतीमध्ये जे विधानसभा क्षेत्रांचं कंपोजिशन आहे, 6 पैकी 4 महायुतीचे आहेत, 2 काँग्रेसचे आहेत, म्हणजे भोर आणि पुरंदर. अजित पवारांच्या बारामती मतदारसंघामधनं सर्वाधिक लीड आला म्हणून सुप्रिया सुळे जिंकतात, असं जे समीकरण आहे त्याला छेद द्यायचा आहे तुम्हाला? नाही, तसं नाही. शेवटी बारामती ही सुद्धा दादांची जन्मभूमी, कर्मभूमी आहे. बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी त्यांच्या 30 वर्षाच्या राजकीय तपश्चर्येचं फार मोठं ते फलित आहे. अशा वेळेला बारामतीकर दादांच्या पाठीमागे स्पष्टपणाचा कौल देतील असा आम्हाला सर्वांना विश्वास आहे. सर, महायुतीमध्ये मतांची अदलाबदल, वोट ट्रान्सफर कसं बघता? शिंदेची शिवसेना, तुमची राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप. आमच्या सर्वांच्या समोर एक टास्क आहे. ज्यावेळेला आम्ही ही भूमिका स्वतंत्रपणाने घेतली, शिवसेनेने घेतली असेल शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली दादांच्या नेतृत्वाखाली, स्वाभाविकपणाने आम्हालाही घड्याळाचं चिन्ह मिळालेलं आहे, शिवसेनेला धनुष्यबाणाचं चिन्ह मिळालेलं आहे. त्याच्यामुळे मूळ विचारधारेचा मतदार आमच्या पाठीमागे, दोन्ही पक्षाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणावर राहील हा आम्हाला विश्वास आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिल्यांदाच भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेबरोबर युतीने निवडणूक लढतो आहे, अधिकृतपणे पहिल्यांदाच. शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष गेले 25-30 वर्ष परस्परांच्या सोबत राहून निवडणूक लढवत आले. त्यामुळे शिवसैनिकांनी भारतीय जनता पक्षाला मतदान करणं, भारतीय जनता पक्षाच्या मतदारांनी शिवसेनेला मतदान करणं, हे गेले 30 वर्ष महाराष्ट्रामध्ये सेट असलेलं राजकारण, त्या निवडणुकीचं राजकारण आहे. पहिल्यांदाच आज माझा मतदारसंघाचं आपण उदाहरण घेतलं तर पहिल्यांदाच आज जो भारतीय जनता पक्षाचा मतदार आहे तो घड्याळ चिन्हावरती मतदान करणार आहे. शिवसेनेचा मतदार जो परंपरागत आमची राजकीय लढाई वर्षानुवर्ष झाली
तो शिवसेनेचा मतदार आज पहिल्या प्रथमच धनुष्यबाण न बघता घड्याळाला मतदान करणार आहे. त्यामुळे ही कसोटी आहे. पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आज तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते, पक्षाचे कार्यकर्ते, बूथ लेवलचे कार्यकर्ते हे आज मतदारांच्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यामुळे मतदारांच्या मनामध्ये कुठलाही संभ्रम न निर्माण करता मत ट्रान्सफर होण्याचं प्रमाण आमच्यासाठी लक्षणीय राहील. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की भारतीय जनता पक्षाचे जे पारंपरिक मतदार आहेत, ती जी मतं आहेत ती व्हॅल्यू ॲडिशन आहे? 100% स्वाभाविक त्यांनी तुमचा कोटा वाढतो? वाढणार, सरळच आहे. ते वाढेल, ते जसं इथं वाढेल तसं आज पुण्यामध्ये मुरलीधर मोहोळ उभे राहिले आहेत, तिथे व्हॅल्यू ॲडिशन राष्ट्रवादीचं होईल, राष्ट्रवादीची होईल. स्वाभाविकपणाने आज श्रीरंग बारणे शेजारच्या मावळ मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत, तिथे व्हॅल्यू ॲडिशन होईल राष्ट्रवादी काँग्रेस. नगरमध्ये आज डॉक्टर सुजय विखे लढत आहेत, तिथे व्हॅल्यू ॲडिशन होईल. तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की मोदी ब्रँडमुळे हे शक्य आहे की मोदींकडे बघून तिन्ही पक्षांची मतं एकत्रित ज्याला सांगाल तिथं जातील? एक असं आहे की संबंध इंडिया निवडणूक लढत आहे मोदी साहेबांच्या नावाने. त्यांच्या नेतृत्वाखाली देशाने 10 वर्षामध्ये प्रगती केली. पुढे जगाच्या विकसित राष्ट्रांच्या तुलनेमध्ये गौरवाचं स्थान भारत अढळपणाने मिळवेल असा विश्वास भारतीय जनतेच्या मनामध्ये आहे. अशा वेळेला आम्ही इंडियामध्ये सहभागी झालो. त्यामुळे मोदी साहेबांचं नेतृत्व अधिक या प्रत्येक घटक पक्षाचं नेतृत्व, मग अजितदादा असतील, शिंदेसाहेब असतील, राज्यामध्ये आज भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस करतायत. एक कंबाईंड टीमवर्क आहे. आणि ज्याला कंबाईंड टीमवर्क योग्य पद्धतीने होतं, टीमवर्क असला का संघ जिंकतो. वेस्ट इंडिजला ज्यावेळेला पहिल्यांदा आपण 71 साली मालिका जिंकली ते अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली, त्याला परदेशामध्ये आपण कधी सिरीज जिंकली नव्हती. टीमवर्क, सो यावेळेचं टीमवर्क अफलातून आहे. या टीमवर्कचाच भाग म्हणून विचारतोय. शिरूरमध्ये तुम्ही शिवाजीराव आढळराव पाटलांना आणलंय. शिवाजीराव आढळराव पाटील हे दिलीप वळसे पाटलांचे मित्र, तुमचे मित्र. ते मध्यंतरी शिवसेनेमध्ये गेले, पुन्हा तुमच्याकडे आले, म्हणजे आहे तो घरोबा पुन्हा तुमच्याकडे आलं. तुम्हाला असं वाटतं की ते परका उमेदवार तुम्ही जो आयात केला, शिरूरमध्ये केला, त्यानंतर तुम्ही धाराशिवमध्ये केला, तर हे कसं काय तुम्हाला साध्य होईल? एक असं आहे की निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रामुख्याने उमेदवार हा सुद्धा एक महत्वाचा घटक त्याच्यातील असतो. अमोल कोल्हे आम्ही ज्याला निर्णय घेतला त्याला आमच्यासोबत होते. राजभवनावरती शपथ घेण्यासाठी होते. राजभवनावरती त्यांनी भावनाही स्पष्टपणे बाईटच्या माध्यमातून दिल्या होत्या. ॲफिडेव्हिट सुद्धा त्यांनी केलेलं होतं. ते ॲफिडेव्हिट कुठं केलं होतं अमोल कोल्हेंनी? केंद्रीय निवडणूक आयोगाकडे की तुमच्याकडे दिलं होतं? ज्या ठिकाणी द्यावं लागतं त्या ठिकाणी कायदेशीर जे ॲफिडेव्हिट द्यावं लागतं ते कायदेशीर ॲफिडेव्हिट डॉक्टर अमोल कोल्हे यांनी अजितदादांच्या नेतृत्वाचं शिक्कामोर्तब करणारं दिलेलं होतं. म्हणजे हे कोर्ट बॅटल पण पुढे होऊ शकतं? नाही, आता ते त्याच्यानंतर मग त्यांनी स्वतंत्र दुसरं ॲफिडेव्हिट दिलं. अच्छा, ओके, बरं, यस सर, कंटिन्यू. तर अशा वेळेला एक शिवाजीराव आढळराव एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते, त्यावेळेला त्यांना उमेदवारी देऊ शकले नाही, त्यामुळे शिवसेनेमध्ये गेले. सलग शिवसेनेकडून ते खासदार झाले, एक प्रभावी नेते आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणानेच निवडणुकीमध्ये एक उमेदवार सक्षम आज आढळरावच्या रूपाने त्या ठिकाणी आम्हाला मिळालेला आहे. धाराशिवमध्ये सुद्धा आज आम्ही उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेताना राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही, भारतीय जनता पक्षाचे त्या ठिकाणी 3 आमदार आहेत. त्यांना पाठबळ देणारं अजून एक आमदार आहे, दुसरे डॉक्टर तानाजी सावंत आहेत. त्याच्यामुळे 6 पैकी 5 आमदार आज महायुतीचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाही आहेत, पण मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहे. पण त्याच्यामुळे शेवटी आम्ही उमेदवार ठरवत असताना या सगळ्यात 5 आमदारांना विश्वासात घेऊन कन्सेन्ससने आम्ही उमेदवार ठरवला. आणि त्याच्यातून आमच्या लक्षामध्ये आलं की आता आपण जो उमेदवार ठरवतो आहोत तो उमेदवार आपल्याला धाराशिवमधून निवडून आणायचाच आहे. या निर्धाराने आज सगळेजण त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत. बघा, निवडणुकीचा निकाल लागेल त्यावेळेला धाराशिवचा निकाल महायुतीच्या बाजूने लागलेला पाहायला. सर, तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत म्हणून तुम्हाला हा प्रश्न थेट विचारतो. परभणीची जी जागा होती, राजेश विटेकरांनी गेल्या 2019च्या निवडणुकीत जवळपास 5 लाख मतं मिळवली होती. फार कमी फरकाने त्यांचा पराभव झाला होता. अशा वेळेस एक सक्षम उमेदवार बसवून त्या ठिकाणी केवळ युतीचा धर्म पाळण्यासाठी महादेव जानकरांना ती जागा सोडणे हे कितपत योग्य आहे? एक असं आहे की राजेश विटेकर एक तरुण कार्यकर्ते आहेत, जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केलंय. 2019ची निवडणूक त्यांनी अतिशय सक्षमपणाने लढवले. यावेळेला सुद्धा ती जागा
आम्ही घेणार असं जवळपास नक्की झाल्यावर राजेशने त्या ठिकाणी उमेदवारी करावी असं आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी होतं. परंतु एकंदरीत महाराष्ट्राच्या 48 जागांचं समीकरण लक्षामध्ये घेता मित्र पक्षाला एखादी जागा देणं आवश्यक असं महायुतीमध्ये वाटलं, त्यावेळेला मग ती जागा आम्ही थोडा त्याग केला. आता नाशिकच्या बाबतीतही तुम्ही त्याग करताय की नाशिकची जागा तुम्हाला मिळते आहे? व्हॉट इज द ब्रेकिंग न्यूज? नाशिकच्या बाबतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या क्षणापर्यंत आग्रही आहेच. आम्ही ज्या वेळेला एक 15-20 दिवसापूर्वी बसलेलो होतो त्यावेळेला नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढवावी अशापैकी चर्चा त्या ठिकाणी झाली. मी पण गेले 7-8 दिवस माझ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त त्या ठिकाणी आहे. तरी माझा संपर्क शिंदेसाहेबांशी असतो, देवेंद्रजींच्या जवळ असतो, दादांच्या जवळ असतो. मला असं वाटतं की आज उद्या, कारण ती निवडणूक 20 तारखेला आहे. शेवटच्या अखेरच्या टप्प्यात महाराष्ट्राचा जो 5वा टप्पा आहे, त्या 20 मेला ती निवडणूक असल्यामुळे कदाचित आज उद्या 2 दिवसामध्ये या बाबतीतला निर्णय नक्की होईल. छगन भुजबळ घड्याळीवरच लढतील की कमळावर जातील? भुजबळ साहेबांनी स्पष्ट केलंय, प्रदेशाध्यक्ष म्हणून मी ठामपणाने सांगतो, नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली तर ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळाच्या चिन्हावरतीच लढणार आहे. सर, महायुतीमध्ये अजूनही 8 ते 9 जागांचा पेच आहे, इन्क्लुडिंग नाशिकची जागा. तर हा जो पेच लांबतोय त्यामुळे ऍडव्हान्टेज कुठेतरी गमावल्यासारखं वाटत नाही की विनाकारण पेच वाढतोय? एक असं आहे की निर्णय घेण्यासाठी उशीर झालाय हे मी नकारत नाही. पण आता जागा कुठल्या राहिल्या तर ठाणा, पालघर, मुंबईतील एक जागा तर भारतीय जनता पक्ष लढवणार आहेच. म्हणजे जिथे प्रमोद महाजन लढवत होता तो मतदारसंघ, मला त्या मतदारसंघाचं नाव नक्की हे उत्तर मध्य. दक्षिणची जागा शिवसेना लढणार आहे असं सुरुवातीला ठरलं होतं. त्या बाबतीमध्ये मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींची चर्चा काही चालू असेल. राहिला रत्नागिरी सिंधुदुर्ग, मला असं वाटतं काय जवळपास सगळं रत्नागिरी सिंधुदुर्गाचा विषय तुम्ही चांगला काढला का? तुमच्या सुद्धा मतदारसंघामध्ये रायगडच्या रत्नागिरी जिल्ह्यातले 2 मतदारसंघ येतात, दापोली आणि गुहागर. त्या अनुषंगाने मी तुम्हाला विचारतोय, रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये उमेदवार ठरत नाही, उमेदवार कोण असेल तर त्याचा परिणाम तुमच्याही रायगडच्या जागेवरती होणार असं तुम्हाला वाटत नाही? नाही, एक असं आहे की तिथे उमेदवार सक्षम असणारच. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची ताकद रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुद्धा माझे एक आमदार शेखर निकम त्याच मतदारसंघामध्ये येतात. एकेकाळी रत्नागिरी उदय सामंत सोबत होते त्यावेळेला ती जागा राष्ट्रवादीने जिंकलेली होती. दीपक केसरकर ती जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिंकलेली होती. ते आमचा जनाधार किंवा मतदार हा त्या ठिकाणी मोठा आहे. खरं आहे की थोडंसं उमेदवार घोषित करण्यामध्ये विलंब झाला हे मी नाकारत नाही. पण पार्टी नेटवर्क बूथ लेवलपर्यंत अतिशय सक्षमपणाने असल्यामुळे जेवढा विलंब झाला त्याची कसर उरलेल्या दिवसामध्ये भरून काढली जाईल. तिकडे उमेदवार कोण येईल असं तुमचं गट फिलिंग सांग? नाही, आता शेवटी तो निर्णय भाजप आणि शिवसेनेने घ्यायचा आहे. भाषणामध्ये येतं की भारतीय जनता पक्षाला जागा सुटली तर ज्येष्ठ नेते नारायण राणे निवडणूक लढतील. शिवसेनेला जर का ती जागा सुटली तर किरण सामंत हे निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. पण ती बाब माननीय मुख्यमंत्री आणि देवेंद्रजींच्या अखत्यारीत असल्यामुळे त्या संदर्भातली अधिक माहिती माझ्याकडे या क्षणाला नाही. सर, तुम्ही जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधनं तुमचे 9 सहकारी वेगळे झाले, मंत्रिपदाची त्यांनी शपथ घेतली 2 जुलै 2022ला, तेव्हापासून तुम्ही अजितदादांसोबत आहात. त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला सगळे मिळून हे शरद पवारांना भेटायला गेले होते. तेव्हाच तुम्ही ही कल्पना दिली होती का की बारामतीची जागा ही आता सुप्रिया सुळेंच्या विरोधात पवार कुटुंबियांपैकीच कोणीतरी लढेल असं काही सांगितलं होतं? नाही, 9 जणांनी शपथ घेतली, आम्ही निर्णय घेतला, त्याच्या बाबतीमध्ये आम्ही राष्ट्रीय कन्व्हेन्शन घेतलं. त्यानंतर काय घडामोडी झाल्या मला माहीत नाहीत. त्या बाबतीमध्ये अधिक प्रफुल्लभाई किंवा दादा सांगू शकतील. आणि मग आम्ही आदरणीय साहेबांना भेटण्यासाठी मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष म्हणून मी प्रफुल्लभाई आम्ही त्या ठिकाणी गेलो. दुसऱ्या दिवशी विधिमंडळाच्या सर्व सदस्यांना घेऊन त्या ठिकाणी गेलो. तर त्याची स्क्रिप्ट काय आणि त्याच्यातून पुढे काय होणार होतं, मला असं वाटतं प्रफुल्ल पटेल याच्यावरती जास्ती प्रकाश टाकू शकतील. पण तुम्ही शरद पवारांना कल्पना दिली होती की तुम्ही का गेलात, कशासाठी गेलात, पक्षाचं हित काय, तुम्ही या, हे सगळं तुम्ही सांगितलं. एक असं आहे की त्याची चर्चा वर्षभर पक्षात चालू होती. काय त्या क्षणाला सांगण्याचं काय? 19 सालापासूनच कशाला 2000
16-17 मध्ये सुद्धा आम्ही सरकारमध्ये सहभागी होणार होतो. 14ला आम्ही बाहेरून पाठिंबा दिला, त्यावेळेला सुद्धा आम्ही कदाचित सरकारमध्ये तुम्ही जाणार. प्रदेशाध्यक्ष होतात, त्याला प्रदेशाध्यक्ष मीच होतो तो बाईट घेणारा, येस. सिल्वर ओकला. म्हणूनच आम्ही त्यावेळेला भारतीय जनता पक्षाने न मागता पाठिंबा दिला. त्याच्यानंतर विश्वासदर्शक ठरावाला आम्ही पाठबळ दिलं. 16-17ला तर मंत्रिमंडळाची रूपरेषा ठरली, मंत्रिपदं ठरली, पालकमंत्रीपदं ठरली, लोकसभेच्या जागांचं वाटप झालं. पण शेवटच्या टप्प्यामध्ये फिसकटलं एकच कारण, भारतीय जनता पक्षाचा नेतृत्वाचा ठाम म्हणणं होतं की शिवसेना सत्तेमध्ये राहीलच. दीर्घकाळ आमचा शिवसेना इंडियाचा पार्टनर आहे. 3 महिन्यांनी ती सत्तेत आली. नाही, 14चं नाही सांगत मी, 16-17चं सांगतोय. 16-17. ओके. मी 16-17चं सांगतोय. ज्या 16-17मध्ये 4 ते 5 महिने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाशी, म्हणजे देवेंद्रजी त्यावेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्याजवळ बसून मी प्रदेशाध्यक्ष होतो, दादाही होते, काही वेळेला प्रफुल्ल असायचे. आम्ही लोकसभेच्या जागांचंही वाटप नक्की केलं. एक जागा भंडारा गोंदिया अमित भाई किंवा पंतप्रधान ठरवतील असंही चर्चा झाली, पालकमंत्रीपद ठरली. आणि केव्हा शपथविधी घ्यायच्या या निर्णयासाठी अंतिम बैठक झाली. त्याला आम्हाला असं अभिप्रेत होतं की PR फॉर्म्युला, नितीश कुमार फॉर्म्युला, राजीनामा देणं, एका पक्षाच्या सोबत असलेलं सरकार संपुष्टात जाण्याचा, दुसऱ्या दिवशी दुसरं. पण भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने स्पष्ट सांगितलं की शिवसेना आमचा 25 वर्षाचा पार्टनर आहे, शिवसेना सत्तेमध्ये असेल, तुम्ही या. मग शिवसेनेने काय निर्णय घेतला तो वेगळा राहील. म्हणजे असं सांगितलं होतं की शिवसेनेसोबत या, नाही म्हणजे शिवसेना असेलच, असेल त्यांना सोबत घेऊन तुम्हाला राहावं लागेल. आम्ही त्याला नकार दिला, कारण आम्हाला त्यावेळेला शिवसेना नको हवी होती. हो. आता का हवी आहे ती मला माहित नाही. 19ला महाविकास आघाडी का तयार झाली ते मला माहित नाही. मी थोडं 2014ला जातो. त्यावेळेला मात्र शिवसेना सत्तेमध्ये असेल असा भारतीय जनता पक्षाचा आग्रह होता, शिवसेना सत्तेमध्ये नको असा आमचा आग्रह होता. त्याच्यामुळे 2017मध्ये जे सरकार प्रस्थापित भारतीय जनता पक्षाबरोबर होणार होतं ते सरकार म्हणजे जी काय बनण्याची प्रक्रिया ही, म्हणजे तेव्हाच काँग्रेसला सोडण्याचा निर्णय होऊ शकला असता राष्ट्रवादी काँग्रेसचा. झालाच होता. त्याच्या आधी थोडंसं येतो सर, कारण देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना एकचदा विश्वासदर्शक ठरावाला सामोरे गेले. ते जेव्हा ते मुख्यमंत्री बनले तेव्हा तो अदृश्य हात किंवा अदृश्य आवाज जो होता आवाजी मतदानातला, तो राष्ट्रवादी काँग्रेसचा होता, हे मान्य करा. 100%. हे अदृश्य काय, तेव्हा विरोधी पक्ष नेते एकनाथ शिंदे होते. एकनाथ शिंदे त्या दिवशी विरोधी पक्षनेते म्हणून निवडले गेले. हरिभाऊ बागडे त्यावेळेला विधानसभा अध्यक्ष निवडले गेले. त्या सगळ्या प्रक्रियेमधला सर्वात महत्वाचा रोल, पॉलिटिकल रोल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होता. मी प्रदेशाध्यक्ष म्हणून वरच्या गॅलरीमध्ये बसलो होतो. जे पक्षाने ठरवलं त्याची अंमलबजावणी होते की नाही पाहण्यासाठी मी गॅलरीमध्ये होतो. आम्ही वार्ताहर कक्षात होतो. त्याच समकक्ष लाईनमध्ये आम्ही बसलो होतो. त्याच्यामुळे त्यावेळेला विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने पास झाला. एकनाथराव शिंदे विरोधी पक्षनेते झाले, हरिभाऊ बागडे विधानसभा अध्यक्ष झाले आणि मग त्याच अभिनंदनच्या प्रक्रियेमध्ये RR पाटलांचं भाषण घातलं. पण मग तेव्हा शिवसेनेला बाहेर का ठेवलं, म्हणजे विरोधी बाकावर का जावं लागलं? त्यावेळेला विरोधी बाकावरती शिवसेनेला जाण्याची 2 कारणं आहेत. 2014ची निवडणूक अशी जी तुम्ही पाहिलं तर 4ही पक्षांनी स्वतंत्र लढलं. होय. त्याला कारणीभूत पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस. आज काँग्रेस आक्रोश करते की उद्धव ठाकरेंनी जागा वाटप नक्की होण्याच्या आधी सांगलीचे उमेदवार जाहीर केले. शरद पवार साहेबांनी जागा वाटप व्हायच्या अगोदर भिवंडीचा उमेदवार जाहीर केला असं नाना पटोले म्हणतात. 2014 सालामध्ये सुद्धा काही जागा बदलून हव्या होत्या. ती यादी पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्री म्हणून मागितली. माणिकराव ठाकरे त्याला प्रदेशाध्यक्ष होते. आम्ही दिली साधेपणाने. माझं म्हणणं होतं दादाला की देऊ नये पण आम्ही दिली आणि त्यांचा अर्ज भरायला ते कराडला गेले आणि त्या ज्या जागा बदलून मागितल्या त्याच जागेवरती काँग्रेसने उमेदवार घोषित केले. आघाडी आणि युती होत असताना पहिल्यांदा जागा वाटप घोषित होतं आणि मग त्या ठिकाणचे उमेदवार तो पक्ष घोषित करत असतो. त्याला तडा दिला गेला. पण 2014ची निवडणूक अशीची भारतीय जनता पक्ष स्वतंत्र लढला, शिवसेना स्वतंत्र लढली, काँग्रेस आम्ही वेगवेगळे लढलो. त्याच्यामुळे निवडणुकीचे निकाल पूर्णपणाने हाती यायच्या आत आम्हाला एवढी घाई झाली होती की भाजपचं सरकार आम्ही बसवायचंच आहे. पाठिंबा दिला आपण होता बिनशर्त पाठिंबा तो पहिला दिला गेला, नंतर राज ठाकरेंनी आता दिला.
बिनशर्त पाठिंबा दिला न मागता. निकाल पूर्ण यायच्या आधी नुसतं ट्रेंड्स बघून आपण त्याचे युआर मला अजूनही ती वेळ आठवते. 12:15 ते 12:30च्या दरम्यान तो पाठिंबा दिला. तुम्ही प्रफुल्लभाई बाहेर आलात आणि प्रसार माध्यमांशी बोलला सिल्व्हरला. सर, त्याला थोडस जोडून हे अप्रत्यक्षपणे अघोषितपणे भाजप बरोबर साटलोट 2014 पासून चाललंय, बरोबर आहे, त्याला काही अपवाद नाही. आता मात्र तुम्ही जे गेलात ते अधिकृतपणे गेलात, म्हणजे तुम्ही उंबराच ओलांडला. आणि मग उंबरा का ओलांडला असा प्रश्न शरद पवार करतात. एक असं आहे, आम्हाला तेच म्हणायचं की जर का 2014 सालापासून आम्ही अधिकृत पाठिंबा दिला, 14ला सुद्धा कदाचित आम्ही सत्तेमध्ये 2-4 महिने गेलो असतो. 17ला तर जवळपास मुहूर्त ठरला होता. 19ला सुद्धा आपण जर काय पाहिलं तर निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दोन्ही बाजूंकडे चर्चा चालू होती. राष्ट्रपती राजवट का लागली? शोध पत्रकार म्हणून तुमचं ख्याती फार मोठी आहे. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागण्यामागे कोणाचा नेमका रोल होता, पॉलिटिकल रोल होता, आणि भारतीय जनता पक्षाने ते ऐकलं, याचा आपण शोध घेतला तर आमची जवळ द्यायला तयार झाली होती. होय, आणि मी तेव्हा असं म्हणालो होतो की शरद पवारांचं पुलतचं सरकार पाडून इंदिरा गांधींनी तेव्हा राष्ट्रपती राजवट 1980 मध्ये लावली. त्याचा वचपा शरद पवारांनी पृथ्वीराज चव्हाण सरकार खाली खेचून काढला. नाही, आपण सांगताय ते 2014. हो, 2014ला ज्या वेळेला स्वतंत्र निवडणूक लढण्याचा आम्ही निर्णय घोषित केला, मी, प्रफुल्लभाई आणि अजितदादांनी, प्रदेश आमचं सचिवालय जिमखान्याच्या बाजूला ऑफिस होतं त्या ठिकाणी, त्यावेळेला मग आम्ही ठरवलं की आता स्वतंत्र लढतो, मग सत्तेत कसं राहायचं. म्हणून आम्ही जाऊन राजभवनावरती जाऊन दादांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला. त्याच्यातून त्यावेळेला राष्ट्रपती राजवट आली, ती 2014. आणि 2019ला लागली. 2019ला जी राष्ट्रपती राजवट आणली त्याच्यात काँग्रेस नव्हता. 2019 काळजीवाहू सरकार होतं तरी सुद्धा राष्ट्रपती राजवट लागली निवडणुकीच्या काळात. 2014ला लागली. 19ला निवडणुका संपल्याच्या नंतर. होय, निवडणुका संपल्याच्या नंतर तसं पाहिलं तर महाराष्ट्रातल्या जनतेने स्पष्टपणाचा कौल युतीला दिला होता. 105 भारतीय जनता पक्ष कमळ चिन्हावर, 56 जागा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला धनुष्यबाण चिन्हावर, 161 अधिक त्यांचे मित्रपक्ष, 175चं स्पष्टपणाचं बहुमत, क्लिअर कट मॅन्डेट ऑफ महाराष्ट्र हे सेना भाजपला होतं. सरकार त्यांनी बनवलं नाही. का नाही त्याच्या तपशिलात त्याची उत्तरं तेव्हा राष्ट्रपती राजवट लावली गेली. त्याच्यानंतर मग वेगवेगळे पर्याय समोर राहिले. एक पर्याय असा होता की भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची थेट युती होऊन सरकार येऊ शकतं, कारण आमच्याही 54 जागा आल्या, त्या भाजपच्या 105 होत्या, बहुमत होतच. किंवा शिवसेना भाजप सरकार होणार नाही म्हटल्यावर जी महाविकास आघाडी नंतर आली, त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार आहे. 2 शक्यता होत्या. आता या 2 शक्यता आम्ही एकाच वेळेला आजमावून बघत होतो. आम्हाला वेळ हवा होता, आणि आम्हाला लागणारा वेळ हा अधिक लागणारा असल्यामुळे मग आपण म्हणताय ते राष्ट्रपती राजवट आली. आणि त्या दरम्यान शरद पवार जाऊन दिल्लीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहाशी त्यांनी चर्चा केली, भेटलेत. ते म्हणाले की शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन मी तिकडे गेलो, पण बॅकडोर चॅनल हीच चर्चा चालली होती. तेव्हा का बिनसलं? मग मी होतो दिल्लीत, का बिनसलं त्याच्यावरती आज बोलणार आहे. पण बिनसल्याचं काही कारण नव्हतंच, कारण काहीच कारण नव्हतं ना. फर्स्ट होतं 14ला आम्ही बाहेरून पाठिंबा दिला, सरकारमध्ये जाणार होतो. 16-17ला आम्ही सरकारमध्ये जाणार होतो, पूर्णपणाने कम्प्लीट ठरलेलं होतं. बरं, अजितदादा 80 तासांच्या सरकारमध्ये जेव्हा गेले तेव्हा शरद पवारांना सांगून गेले नाही? एक असं आहे की शपथ घेईपर्यंत ज्या प्रक्रिया पक्षांतर्गत झाल्या त्याच्यातून भारतीय जनता पक्षाबरोबर ती सरकार स्थापन करायचं आहे असा कल होताच. पण त्याच वेळेस नेहरू सेंटर वगैरे चर्चा चालल्या होत्या. नेहरू सेंटरची चर्चा ज्या वेळेला झाली शेवटची, त्याला काँग्रेसचे नेते होते, अहमदभाई होते, खरगे साहेब होते, उद्धवजी होते, सुभाष देसाई होते, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आम्ही होतो. पण त्यावेळेला काँग्रेस पक्षाने जे काही वाद निर्माण केला विधानसभा अध्यक्षावरना, की जे पवार साहेबांना त्या ज्या पद्धतीने ते बोललं गेलं त्याचं दुःख झालं. त्याच्यातून ती बैठक फिसकटली आणि असं वातावरण त्यावेळेला तयार झालं की आता महाविकास आघाडी एकत्रित येऊ शकणार नाही. त्यावेळेला मग
जो एक पर्याय पहिल्यापासूनच शोधला गेला होता भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा, की ते सरकार ते की हे, त्या पर्यायाच्या दृष्टिकोनातून दादाने विचार केला. हे सगळं नेहरू सेंटरला घडल्याच्या नंतर. सर थोडं पुढे येतो, कारण आपण बरंच बोललेलो आहोत. नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षपद सोडणे आणि काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद घेणे, त्यात विधानसभा अध्यक्षपद रिकामं राहणं, त्याची निवडणूक न होणे, हे सुद्धा एक कारण होतं की महाविकास आघाडी सरकार खिळखिळे झालं. स्वाभाविकच आहे. विधानसभा अध्यक्ष पद हे महत्वाचंच राहतं. 2002 सालामध्ये ज्या वेळेला माझ्यामुळे मला मंत्रिपद दिल्याच्यामुळेच शेतकरी कामगार पक्षाने सरकार सोडलं आणि त्यावेळेला काही आमदार नारायणराव राणे त्यावेळेला विरोधी पक्ष नेते होते, त्यांनी त्या ठिकाणी वळवण्याचा जो प्रयत्न केला, त्याच्यानंतर ज्या 6 आमदारांनी पाठिंबा त्यावेळेला दाखवला होता, त्या 6 जणांना आमचा विश्वासदर्शक ठरावची तारीख PC अलेक्झांडर साहेब त्याला राज्यपाल होते, त्याच्या अगोदर विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराती होते, सलग सुनावणी त्यांनी घेतली आणि गुणवत्तेवरती त्या 6 जणांना निष्कासित केलं. त्याचा फायदा झाला. विश्वासदर्शक ठराव आम्ही हेडकाउंटने जिंकलो. होय. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पद हे केव्हाही मोठं आहे, महत्वाचं आहे. संविधानिक पद पण तितकंच महत्वाचं आहे. 10th शेड्यूल जे आता वारंवार बोललं जातं, त्या 10th शेड्यूलचा सगळा गाभा जो आहे विधानसभा अध्यक्षांच्याकडे आहे. मला यावरनं प्रश्न काय सुचतो माहिती आहे का, की काँग्रेसला जर का सरकार तुम्ही शिवसेनेसोबत बनवलंय, तर ते टिकवण्यासाठी ती जी मेहनत घ्यावी लागते किंवा सचोटी दाखवावी लागते, तिथे नाना पटोलेंचं अध्यक्षपद विधानसभेचं काढून घेणं, त्या ठिकाणी नवी निवडणूक होऊन पुन्हा मॅन्डेट दाखवणं, हे सोपं माहिती आहे, सोपं नाही आहे, तरी सुद्धा ते केलं. दूरदृष्टीचा अभाव होता. दूरदृष्टीचा अभाव, फाजील आत्मविश्वास. फाजील आत्मविश्वास. आघाडीच्या मित्र पक्षांना विश्वासात न घेता, माझी स्वतःची माहिती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री होते, त्यांना विश्वासात न घेता काँग्रेसने हा निर्णय घेतल्यामुळे उद्धवजी खूप दुखावले गेले. त्याची परिणिती ते पद दीर्घकाळ रिक्त राहण्यामध्ये राहिलं. सर आता आपण राजकारणावरती खूप बोललो आहोत, आता थोडं उपमुख्यमंत्री अजित पवारांसंदर्भात बोलूया. अजित पवार ॲज अ उपमुख्यमंत्री खुश आहेत का या सरकारमध्ये? निश्चितच, कारण त्यांना काम करण्याची पूर्णपणाने मोकळीक आहे, मुभा आहे. आता अल्पसंख्याक समाजाबाबतीमध्ये त्यांनी घेतलेले निर्णय, त्या समाजाच्या मौलाना अब्दुल कलाम आझाद या आर्थिक महामंडळाला वाढवलेला निधी, अल्पसंख्याक विभागाला वाढवलेला निधी, वक्फ बोर्डाच्या बाबतीमध्ये घेतलेले त्यांनी निर्णय, युनानी कॉलेजच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला पाठपुरावा, हे सरकारने कधी अडवलं नाही. मला मुख्यमंत्र्यांचे आणि देवेंद्रचे आभार मानायचे आहे की जे धोरण किंवा जो सिद्धांत घेऊन आम्ही सत्तेमध्ये सहभागी झालो, त्या बाबतीमध्ये जराही, उलट महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक वेळेला मर्यादा यायच्या, पण आता नाही. समाधानी आम्ही सगळेजण आहोत. सरकार योग्य पद्धतीने काम करत आहे, त्याच गतीने पुढे चालत राहील. सर्वांना माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधला जो कोणी आहे, पदाधिकारी आहे, कार्यकर्ता आहे, नेते आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांच्या लेखी शरद पवारांचं स्थान हे नेहमीच आढळ राहिलंय. पण अजित पवारांच्या बाबतीत का कुणास माहिती नाही, बहुतेकांचा ओढा हा अलीकडच्या काळामध्ये जास्त राहिला. मे बी बिकॉज अजित पवार हे तत्परतेनं अवेलेबल असतात किंवा निर्णय घेतात किंवा त्यांच्याकडं एक मॅग्नेटिक पॉवर आहे म्हणा, काही म्हणा. तर तसा विचार करून तुम्ही स्वतः सुद्धा पवार साहेबांऐवजी अजित पवारांची निवड किंवा अनेकांनी 40 आमदार तुमचे, हे कसं काय झालं? म्हणजे हे अजित पवारांची घालमेल होत्या काही वर्षांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, हे तुम्हा सर्वांच्या लक्षात आल्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत गेलात की नाही पवार साहेबांना वेगळं पाडायचं आणि अजित पवारांकडे जायचं आहे म्हणून तुम्ही आलात? पाहिलं तर 1999 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 वर्षाच्या वाटचालीमध्ये अजितदादांचं योगदान खूप मोठं राहिलं. माझाही पक्षप्रवेश होत असताना माझी पवारसाहेबांची भेट झाली. मला सांगितलं की तुला कोणतरी भेटेल, ते भेटले अजितदादा. 2 तास चर्चा झाली, माझा पक्षप्रवेश त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये आले. त्यावेळेला तर दादांकडे कृष्णा खुरे महामंडळ तेवढंच होतं. होय. पण तरीसुद्धा त्यांनी इतक्या प्रभावीपणाने त्यावेळेला संघटन उभं केलं की 2004 सालामध्ये 4 राजकीय पक्षांच्या मध्ये सर्वाधिक जागा कोणाला मिळाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, 72 जागा. तर त्याच वेळेला आमचा मुख्यमंत्री झाला असता. पण त्याच्यानंतर नवीन नवीन कार्यकर्ते शोधणे, नेते शोधणे, सगळ्या भागामध्ये मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, इथे पक्ष वाढवण्यासाठी मेहनत करणे,
हे सतत काम अजितदादांच्या मार्फत त्या ठिकाणी झालं. सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांना देण्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती दादांनी नेहमीच प्रयत्न केले. नवीन उमेदवार सुद्धा त्यांनी शोधले, नवीन आमदार सुद्धा त्यांनी शोधले, त्याची अनेक नावं त्या ठिकाणी घेता येतील. त्यामुळे सातत्याने अजितदादांच्या पाठीमागच्या कल हा आमदारांचा त्या ठिकाणी निश्चितपणे झाला. कोणतरी महाभाग म्हणता आता की उद्धव ठाकरेंचं सरकार आल्यावर अजितदादांना आम्ही उपमुख्यमंत्री करायला नको होतं. त्यांची वैचारिक कुवतच तेवढी आहे. अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं नसतं, आज दावा करतो आपल्या मार्फत अशी जी 8 दिवस सुद्धा ते सरकार टिकलं नसतं. आमदारांचं पाठबळ दादांच्या पाठीमागे तेव्हाही होतं, आताही होतं. ते आता सिद्ध झालं. 53 पैकी 43 आणि हे शरद पवारांना तेव्हा माहिती होतं, म्हणून त्यांनी अजित पवारांना उपमुख्यमंत्री केलं उद्धव ठाकरेंबरोबर. स्वाभाविक. मग जे बोलणारे आहेत, मी थेट नाव घेतो, रोहित पवार आहे. तर रोहित पवार, तुम्हाला असं वाटतं का की लहान तोंडी मोठा घास घेतात आणि दादांवरती म्हणजे अजित पवारांवर बोलतात? स्पष्ट आहे. प्रत्येकाने आपापली क्षमता, आपापली कुवत, आपण केव्हा राजकारणामध्ये आलो, कसे आलो, कोणाच्या पाठबळाने आलो, थोडासा तरी भान ठेवला तर मग टीकाटिप्पणी होऊ शकते. पण काय मर्यादेपर्यंत करायची, आपली मर्यादा ओळखली पाहिजे. ज्यांना स्वतःची मर्यादा ओळखता येते त्यांना राजकारणातला खरा अर्थ कळू शकतो. पण ज्यांना स्वतःच्या कुवतीपेक्षा स्वतःच्याबद्दलचं खूप काहीतरी मनामध्ये आहे त्यांची फसगत अशी होते. मी हा प्रश्न सुनेत्राबाईंनी पवारांनाही विचारला होता, तुम्हालाही विचारतो, कारण अजित पवारांच्या खूप जवळ तुम्ही इतके वर्ष राहिलात. मला माहिती आहे की तुमच्याच एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जेव्हा झाला होता तेव्हा अजितदादा भाषणात असं म्हणाले होते की सुनील तटकरे, आता आपणही प्रौढ झालेलो आहोत, आपल्यालाही निर्णय घ्यावे लागतील. आणि आमच्यासारख्या पत्रकारांना तेव्हाच लक्षात आलं की अजितदादांच्या मनात काहीतरी चाललंय. अजितदादांच्या बाबतीत शरद पवार यांची जी काही भूमिका असेल किंवा जे वागवणं असेल त्यामध्ये नेहमी स्पष्टता राहिली आहे, पारदर्शकता राहिली आहे. तरी सुद्धा अजित पवारांचा अलीकडच्या काळात कोंडमारा होत असेल तर तो का होत होता? एक असं आहे की त्याची कारणं मी स्पष्ट करणे या ठिकाणी काही योग्य ठरणार नाही. पण मधल्या कालावधीमध्ये 2-3 निर्णय पक्षपातीवरती होत असताना दादांनी मात्र मोठ्या मनाने, अंतःकरणाने जे काय पक्षांतर्गत राजकारण चालू होतं त्याचा जराही छोटासा सुद्धा कबडचा उंबरठा याची खबरदारी घेत अनेक गोष्टींना परवानगी दिली होती. साहेबांनी ज्याला राजीनामा देण्याचं नक्की केलं त्याला उत्तरधारी कोण होणं पक्षामध्ये ठरलं होतं. राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे पक्षामध्ये ठरलं होतं. त्याला दादांनी मोठ्या मनाने पाठबळ दिलं. त्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा कार्याध्यक्षाची निवडीची प्रक्रिया आली, त्यावेळेला सुद्धा दिलं. त्यांनी एकच भूमिका मांडली की मी दीर्घकाळ मंत्रिपदावरती राहिलो, आज विरोधी पक्ष नेता आहे, काय मला विरोधी पक्ष नेता नाही व्हायचं नव्हतं. संघटनेचं बांधणीचं काम मला द्या, बघा कशी पक्ष उभा राहतो की नाही बघूया. त्यासाठी सुद्धा बैठक लावल्याचं ठरलं गेलं. प्रत्यक्षात बैठक झालीच नाही. पण त्यासाठीच ती बैठक आहे देवगिरीवरती 2 जुलैची, अशी चर्चा झाली आणि वेगळाच निर्णय झाला. एक असं आहे की त्यासाठी पक्षाची बैठक होणार होती. ती बैठक करण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झाला, तसं कळवण्याच्या बाबतीमध्ये मलाही सूचित करण्यात आलं, पण ते होऊ शकलं नाही. सर, एक प्रश्न हाही आहे की अनेकांना, माझ्या सकट आहे, मलाही असं वाटतं की भाजप बरोबर जाऊन अजित पवार मुख्यमंत्री जर का झाले तर भाजपच्या मर्जीनं होतील, स्वतःकडे तेवढं पाठबळ निर्माण करून ते पुढे भविष्यात मुख्यमंत्री होतील का? एक असं आहे की ज्या वेळेला आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता असते त्याला कोणाच्या तरी सहकार्याच्या शिवाय तुम्ही सत्तेवरती बसू शकत नाही. आज आपण पाहिलं की उद्धवजी मुख्यमंत्री शिवसेनेमुळे ना झाले, पाठबळ मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं, त्याच्यातून झालं. आज एकनाथराव मुख्यमंत्री झाले, भारतीय जनता पक्षाने मोठेपणा दाखवला किंवा त्यांचं काही राजकारण त्याच्यामध्ये असू शकेल. अनेक वेळेला ही प्रक्रिया असते. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे स्पष्टपणाने आहे महायुती आणि महाविकास आघाडी, अशा वेळेला महायुतीच्या मार्फत भारतीय जनता पक्षच आज मोठा आहे, संख्येने सुद्धा मोठा आहे, राज्यभर जनाधारही आहे त्या पक्षाचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचाही जनाधार आहे, शिवसेनेचाही जनाधार आहे. पण ज्याला एकत्रित सगळेजण आम्ही येऊ त्यावेळेला विधानसभेच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढू, पुन्हा राज्यामध्ये सत्ता महायुतीचीच येईल, त्यावेळेला निर्णय योग्य पद्धतीने घेतला जाईल. सर, रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये सामना हा जुनाच आहे.
म्हणजे तटकरे विरुद्ध अनंत गीते, तोच सामना आताही रिपीट झालेला आहे. मागचा सामना तुम्ही जिंकला होता, आता तोच सामना इथे का मोदी विरुद्ध ठाकरे हे नॅरेटिव्ह सेट होत नाही? याचं कारणच असं आहे की या मतदारसंघाची धाटणीच वेगळी आहे. 84 साली देशभरामध्ये काँग्रेस 400पेक्षा जागा निवडून येत असताना काँग्रेसच्या उमेदवाराचं डिपॉझिट फक्त रायगडमध्ये गेलं. महाराष्ट्रामध्ये 43 जागा स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिंकल्या गेल्या फार मोठ्या फरकाने. त्याला काँग्रेस या ठिकाणी हरली. या मतदारसंघाचं 1989 सालात काँग्रेस राज्यामध्ये पिछाडीवरती आली. अंतुले साहेब इथून 1,27,000 निवडून गेले. या मतदारसंघाचा राजकीय ढाचाच वेगळा आहे. या रायगड लोकसभामध्ये श्रीवर्धन जो विधानसभा मतदारसंघ आहे, तिथे आमदार मंत्री पालकमंत्री रायगडच्या तुमची मुलगी अदिती तटकरे, त्या सोडल्या तर बाकीचे महायुतीचे आमदार आहेत. हे सर्व आमदार एकत्रित म्हणून महायुतीसाठी कामाला लागले आहेत का? पूर्ण ताकदीने कामाला लागलेले आहेत. ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम यांच्या नेतृत्वाखाली योगेशजी कदम, मुख्य प्रतोद भरतशेठ गोगावले, महेंद्र दळवी यांनी प्रचाराची 2 राऊंड पुरे केलेत. भारतीय जनता पक्षाचे नेते रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार धैर्यशील पाटील, डॉक्टर विनय नातू आणि त्यांची जी फळी आहे ती सुद्धा पूर्णपणाने बूथ लेवलपासूनची जी फळी आहे भारतीय जनता पक्षाची ती पूर्णपणाने कामाला लागलेली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये निवडणुकीच्या उमेदवाराची माझी अधिकृत घोषणा होईपर्यंत स्वाभाविकपणाने प्रत्येक पक्ष आपापले उमेदवार त्या ठिकाणी मिळावे असं म्हणत होता. पण उमेदवारी घोषित झाल्यापासून महायुतीला या मतदारसंघात मोठ्या फरकाने जिंकायचंच आहे, या पद्धतीने प्रचाराच्या कामाची सुरुवात झाली. सर, एक शेवटचा प्रश्न विचारतोय. ओपिनियन पोल्स मधून असं सांगितलं जातंय की राष्ट्रवादी काँग्रेसचं महाराष्ट्रामध्ये खातं उघडेल की नाही, शंका व्यक्त केली जाते. तुमच्याकडे 5 जागा आल्यात, आली तर 6वी नाशिकची येऊ शकते. अशा वेळेस तुम्ही काय प्रिडिक्ट करताय? 5-0 हे प्रिडिक्शन आहे. नाशिकची आली तर 6-0 प्रिडिक्शन आहे. ओपिनियन पोल वेगवेगळ्या स्तरावरती घेतले जात असतात. किती जणांशी संपर्क होतो माझ्यापेक्षा आपल्याला ज्ञात आहे. ग्राउंड रियालिटी वेगळी आहे प्रत्यक्षातपणाने. आणि 18-20 लाख मतदारांच्या मध्ये 3-4 हजारांच्या ओपिनियननी काय घडत नसतं. बघा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडचे निकाल लागले त्यावेळेला ओपिनियन पोल आधी आले होते आणि नंतर आले दुसऱ्या दिवशी मतमोजणी होणार त्यावेळेला. परंतु जवळपास सगळ्या ओपिनियन पोलचा अंदाज खोटा ठरत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश त्या ठिकाणी मिळवलेलं आहे. मला विश्वास आहे की महाराष्ट्रातला निकाल ज्या वेळेला 4 जूनला लागेल त्यावेळेला 45+ असाच निकाल त्या ठिकाणी लागेल आणि अनेक लोकसभा मतदारसंघामध्ये फार मोठ्या फरकाने, निसटत्याने फार मोठ्या फरकाने महायुतीचे उमेदवार निवडून आलेले असतील. तुम्हाला असं म्हणायचं आहे का की ए फॉर अमेठी झालं होतं मागच्या वेळेस, तसं आता बी फॉर बारामती महायुतीसाठी होऊ शकेल? 100%. तर हा खूप मोठा अपसेट महाराष्ट्रामध्ये होईल, कारण तुम्ही सरळ सरळ पवार विरुद्ध पवारांमध्ये धाकटे पवार जिंकतील असं प्रेडिक्ट करताय. मी असं म्हटलं की ती लढाई पवार विरुद्ध सुळे आहे. बर, ती लढाई आपण बघा ना बॅलेटवरती काय आहे तर पवार विरुद्ध सुळे आहे, त्याच्यात पवार जिंकणारच. बारामतीची लढाई ज्या पद्धतीने आज इंदापूर, बारामती, दौंड, खडकवासला 4 विधानसभा मतदारसंघ आणि मग पुरंदर आणि भोर या सगळ्या मतदारसंघामध्ये महायुतीचं प्राबल्य ज्या पद्धतीने आहे, ज्या पद्धतीने अगदी बूथ लेवलचा कार्यकर्ता ताकदीने मागे लागलाय आणि दादांची सुद्धा गेली 40 वर्षाची 30 वर्षाची अविरत मेहनत आहे. असं नाही की काहीतरी आजच तिथे लोकांच्या समोर आपण कोणतरी जातो असं भाग नाही. त्यामुळे मला विश्वास आहे. शरद पवारांचं जे वक्तव्य आहे की मूळचे आणि बाहेरचे पवार कोण आहेत हे बारामतीकरांना चांगलं ठाऊक आहे, यावर तुमचं प्रदेशाध्यक्ष म्हणून म्हणणं काय? दुर्दैवी आहे हे मतप्रदर्शन, अत्यंत दुर्दैवी आहे. ज्या महिला धोरणाचा पुरस्कार आदरणीय साहेबांनी सातत्याने केला, महिला धोरण आणलं, महिलांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. मी साहेबांचं पुन्हा कालचं साताऱ्याच्याकडे पत्रकारांच्या परत बोलत असताना परत ते बोललेत की त्यांनी त्या वक्तव्याच्या बाबतीमध्ये काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
पण जे सुरुवातीचं वाक्य गेले ते गेलेच. आणि ते सुरुवातीचं वाक्य मी पण पाहिलं, ते अतिशय गांभीर्याने साहेब त्याला ते वक्तव्य करत होते. आजूबाजूला हसतही होती मंडळी. ते असणं आमच्या काही सहकाऱ्यांच्या वतीमध्ये मतं प्रदर्शित केलेली आहे की काय पद्धतीने आपण महिलांच्याकडे पाहतो, काय पद्धतीने घरामध्ये आलेली सून असते. तर माझी सून येऊन आज 15 वर्ष झाली. मला कमालीचा आदर, जसं माझ्या पत्नीचं स्थान आहे तसं तिच्या घरातलं एक स्थान तिने निर्माण केलेलं आहे. हा तर प्रवास गेला 45 वर्षाचा आहे. त्यामुळे का कसं हे समजण्याच्या पलीकडे आहे. आणि हे केवळ निवडणुकीच्या साठी केलं गेलेलं वक्तव्य असेल तर त्याच्यासारखं दुसरं दुर्दैव कुठलं असू शकत नाही. सर, याच नोटवरती मी ही मुलाखत थांबवतोय. तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली त्याबद्दल लोकमतच्या वतीनं मी तुमचा आभारी आहे. धन्यवाद.